नमस्कार, मी माधव गायकवाड. सत्य लोकशब्द न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषण चालू असताना त्यांची प्रक्रिया आपण जाणून घेऊया. आपलं नाव काय, पूर्ण नाव, आणि आपण कुठून आहात, कोणतं गाव? नाव मुक्ता महेश शिंदे, राहणार भेंडेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. आम्हाला गावातल्या लोकांचा त्रास आहे. आमचं घर जिल्हा परिषद शाळेजवळ आहे. आमच्या घरी 10-12 शेळ्या आहेत. आम्ही करून खातो. गावातले लोक विनाकारण काही कारण नसताना सुद्धा दारू पिऊन उगाच रस्ता नवीन केलेला आहे. इतक्या दिवस रस्ते केले नव्हते, काय नव्हते, आता नवीन रस्ते झालेत. तर आमच्या शेळ्या असं दारामध्ये सुद्धा येऊ देऊ नये असं वाटतं त्याला. तुमच्या शेळ्या फक्त घरातच बांधून ठेवा, आमच्या रस्त्यानं शेळ्या नेऊ नका. आमच्या गावामधून तुम्ही यायचं नाही, जायचं नाही, पुन्हा आमच्या गावामध्ये राहू नका म्हणून सुद्धा म्हणतात ते. आणि घरी येऊन आम्हाला असलं वाईट बोलतात. रस्त्याने जाते वेळेस म्हणतात हे पारदाडे, चिनार, रांड असं सुद्धा बोलतात. असे 2-4 वेळेस प्रकरणं झालेत. एका प्रकरणामध्ये गावामध्ये माझ्या भावाला असं जीव जाजेतर मारलं होतं. नंतर पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर ह्यानं दाबादूब केली. आणि नंतर माझं बकरे सुद्धा चोरून नेले. पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर PSIनं वाट लावून दिलं. हे PSI बोलूच देत नाही. चल निघ म्हणते. किती मारहाण करू द्या, काही करू द्या. लगेच फोन लावते सरपंचाला आणि गावातले माणसं बोलून घेते आणि हेच प्रकरण दाबादाबी करा म्हणतात. आता आमच्या भावाला 2-3 वेळेस मारले. माझ्या घराचं कुल्लू तुम्ही जाऊन बघा, चौकशी करा. माझ्या शेडचं कवाड तोडून मधातले कागदपत्र फाडून टाकलेत. जसं की राशन कार्ड, कास्ट, हे ते जमा करायला आम्हाला किती कष्ट लागलेत. फाडून टाकले. घरात येऊन मारलंय. भावाला मारू लागल्यानं मी सोडवाय गेल्यानं मला सुद्धा ढकलून दिलं, चापटा मारल्या ना. ही साडी पदरचक केला होता. त्याच्या घरच्या बाया सुद्धा बोल देणार. आता आमच्या भावाला 10 वर्षाच्या नंतर लेकरू झाले तर काय, पण सरपंचाच्या घरी पाया पडाय गेल्याच्या नंतर काय म्हणते, तुम्ही काय लई चांगले आहे काय म्हणते, नुसते उकंड्यात राहणारी पारदाड्याची जात आहे म्हणतात. आता तुमच्या दाराच्या पुढे रस्ता केला तर दाराच्या पुढे शेळ्या उभा करायला आहे. रस्त्यानं शेळ्या घेऊन चालल्या, आमच्या गावातून चल्या. आमच्या गावाच्या शिवारात राहू नका म्हणतात. नदी नाल्याला चाराय गेलं तर म्हणतात आमच्या शेतामध्ये चारून यायला म्हणतात. शेतामध्ये चारल्यावर मग गावातल्या कोणनं बी म्हणायचं होतं इतक्या दिवसामध्ये की ह्या बाईनं शेतामध्ये जाऊन शेळ्या चारल्यात. आसपासच्या सगळ्या गावाल्याला विचारा की मी शेळ्या कुठं चारतो. भेंडेगावच्या रानामध्ये चारीतच नाही शेळ्या मी. नदी नाला इकडे तिकडे. आणि आम्ही या सुगीच्या तुमच्या भावाला मारल्यानंतरला तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेतली जाते का? नाही, घेतली नाही. तितकं मारहाण केलेली असून सुद्धा माझा भाऊ म्हणजे मोटरसायकलवर मी आंघोळ घरी असताना मारलेला असताना मी आंघोळ करून येतो म्हणून मग माझा भाऊ रागामध्ये इतकं मला कसं मारलंय म्हणून लढत गेला तर त्याची तक्रार घेतली नाही. आता नसताना तूच मारून घेतलास म्हणला, तू मोबाईल फोडून टाकलास म्हणला. स्वतः मारहाण करून घेते काय? स्वतः मारहाण करून घेते. ह्या PSIनं घेतली नाही. तुम्हाला गावामधून कोणाकोण त्रास? आता हे सरपंच नाही सह्या करून मारलं. पिऊन आमच्या घरी आला. आमच्या घराच्या शेजारी दुसऱ्याचं फ्लॅट आहे. त्या माणसानं आम्हाला जागा दिली. आमची जागा कमी असल्यामुळं की बाई तुम्हाला जागा नाही, आमची जागा रिकामी आहे, तुमच्या शेळ्या आमच्या जाग्यामध्ये राहू द्या, आम्हाला काही अडचण नाही तुमची. आज 10 वर्ष झालं. आम्हाला तुमची काही अडचण नाही, बेशक राहू द्या म्हणून ते आमच्या शेळ्यामध्ये आलं आणि ह्या शेळ्या इथं बांधू नका म्हणलं. आमच्याच घरी येऊन, जागा दुसऱ्याचीच. इथं शेळ्या बांधायच्या नाही. आता आमचं घर असं आहे. आणि बहीण अगोदर त्याच्या बापानं मारलं, त्याच्यावर केस केली. नंतर मग त्यानं ते गोविंदेवली आला. मग हे सगळेजण होते, सरपंच, हे उपसरपंच, हे सगळेजण होते. बाजूला उभं टाकून त्याला पुढी करून काय म्हणले, तुम्ही मरून गेल्याच्या नंतर आम्ही बघून घेतो पोलीस स्टेशनला. आणि सह्या केल्या सगळ्यांना. पोलीस स्टेशनला जाऊन सह्या केल्या मारून इथून की माझ्याची तक्रार घ्यायची नाही, मरून गेल्याच्या नंतर आम्ही सगळे बघून घेऊ म्हणून. त्या 4-5 जणांना किती राजू उदगिरे
रामाजी पाटील कोले, माणिक देवराव येवले, मनसद क्षीरसागर आणि दुसरे त्याच्यासोबतचे त्यांच्यासोबत राहणारे इतक्यानं म्हणले ह्याला गावामध्ये ठेवायचं नाही, आपल्या गावामध्ये ठेवायचं नाही. आणि जाणून बुजून ह्याचं शाळेजवळ घर आहे, 1000 वेळेस ह्यानं असं केलेलं आहे. आणि पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते माने साहेबानं तक्रार घेतली नाही. म्हणले तुम्ही काय लई चांगले ह्या काय म्हणले, काहीच केलं नाही म्हणले तुम्हाला गाववाल्यानं. त्याचंच म्हणणं ऐकून घेतात पण आमचं घेत नाहीत एकही गोष्ट. इतकी मारहाण केलेली असून, मोबाईल फोडलेला असून, ते केलेलं असून आणि व्हिडिओ करायला म्हणून ते मोबाईल फोडला घरामध्ये घुसून.